आपण 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे 2 व्हेज पुलाव, त्याचसोबत अगदी छान चटपटीत पावभाजी आणि गोळाचा एक पदार्थ तो म्हणजे गाजरचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण व्हेज मसाला पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी इथे सर्वात आधी आपण कुठल्याही प्रकारचा बासमती तांदूळ घेऊन त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ बुडेपर्यंत पाणी आपण यामध्ये टाकून अर्धा ते 1 तास आपण भिजवून घेणार आहोत. आपला तांदूळ कितपत भिजवायचा त्या अंदाजाने आपण तांदूळ हा भिजवून घ्यायचा. या पद्धतीने आपला आता हा तांदूळ भिजेपर्यंत आपण लगेचच आता पुलावाला फोडणीही देऊन घेऊया. तर पुलावाला फोडणी देण्यासाठी इथं मी कुकरचा वापर करते. आपण कढई किंवा पातेल्यामध्ये देखील आपण बनवून घेतलं तरी काही हरकत नाही. तर यामध्ये लगेचच आपण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेणार आहोत. गरजेनुसार आपल्याला तेलाचं प्रमाण कितपत हवं आहे त्यानुसार आपण कमी जास्ती करून तेल हे गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर लगेचच काय करायचं, आपण जे आपल्याकडे घरात जे खडे मसाले असतील ते आपण यामध्ये परतून घेऊया. इथं मी 2 ते 3 लवंग, दालचिनीचा तुकडा, हिरवी विलायची, तमालपत्र आणि अगदी थोडेसे आपण यामध्ये काळे मिरे घालून आता छान चक्रफूल घालून हे काही सेकंदांपर्यंत मसाले हे परतून घेतले. मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेले उभे काप केलेले बारीक असा हा कांदा छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. जेवढा परफेक्ट आपला कांदा ह्या बिर्याणीमध्ये पुलावामध्ये परतून होईल ना तेवढे छान असे आपला पुलाव हा मसालेदार पुलाव हा तयार होईल. अशा पद्धतीने आपला कांदा परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये काजू आणि किसमिस आपण टाकून घेणार आहोत. तर यांना हलकासा कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया. यापेक्षा जास्त वेळ आपल्याला याला परतून घ्यायचा नाही. अशा पद्धतीने त्यानंतर लगेचच आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचे आलं लसणाची पेस्ट त्यांना देखील आपण काही सेकंदांपर्यंत ह्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया. आलं लसणाची पेस्ट आपली परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कट करून घेतलेल्या भाज्या ह्या घालणार आहोत. आपले मुलं जर भाज्या खात नसतील तर ह्या पद्धतीने जर आपण पुलावामध्ये संपूर्ण प्रकाराच्या भाज्या घातल्या तर ते देखील अगदी आवडून पुलाव खातीलच. त्याबरोबर त्या भाज्या देखील त्यांच्या पोटात जातील. तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कोबी, बटाटा, गाजर, बीन्स आणि वाटाणे ज्या ज्या आपल्याकडे भाज्या असतील त्या संपूर्ण आपण ह्या पद्धतीने कट करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपल्या भाज्या अगदी थोड्याशा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. हे मऊ होईपर्यंत लगेचच आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. मसाला बनवण्यासाठी इथे अर्धा वाटी दही घेतले. अगदी फ्रेश असं दही घ्या. आंबट दह्याचा वापर करून घेऊ नका, त्यामुळे चवही बिघडू शकते. लगेचच यामध्ये आपण लाल मिरची पावडर आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार 1 ते 1.5 चमचे धने पावडर, 1 चमचे भाजून घेतलेली जिरे पूड, 1 ते 1.5 चमचे कोथिंबीर पावडर, जर नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. लगेच आपण यामध्ये पिवळा मसाला जो आपल्याकडे घरगुती गरम मसाला असतो तो अगदी छान असा कलर येण्यासाठी यामध्ये मी आता हळद घातली आहे. लगेचच आपण यामध्ये मसाला हा घातला आहे. लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर दह्यामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने जर आपण मसाला तयार करून घातला ना, जे काय आपले लाल तिखट वगैरे हे पावडर असतात ना ते अजिबात जळत नाही आणि चवही छान येते. तर आता आपला हा मसाला तयार झाल्यानंतर साईडला आपल्या भाज्या देखील अगदी छान परतून तयार झाल्या. लगेचच आपण तयार झालेला मसाला यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये हा संपूर्ण मसाला घातल्यानंतर लगेचच आपण छान याला मिक्स करून घेऊया. लगेचच आपल्याला अजिबात पाणीही घालायचं नाही. आता ह्या दह्याला आणि ह्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ही संपूर्ण प्रोसेस मंद गॅसवरती करून घ्या, त्यामुळे छान चव अशी आपल्या पुलावाला येते. तर मंद आचेवरती आपण याला परतून घेतले. लगेचच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून यामध्ये आपण जर तुमचा मसाला हा करपत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा हा मसाला आपण शिजवून घेतला तरी काही हरकत नाही, जेणेकरून हा मसाला आपला परत म्हणजे खाली तळाशी हा लागणार नाही. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. अशा पद्धतीने छान तेल सुटायला लागल्यानंतर लगेचच आपण जो तांदूळ भिजवून घेतला तर त्याच्यातलं पाणी हे काढून लगेचच तो तांदूळ यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेणार आहोत. आपला तांदूळ हा भिजलेला आहे. जर आपण अगदी जोरात केला त्यामुळे आपला भिजलेला तांदूळ हा लगेचच तुटेल आणि आपली बिर्याणी पुलाव जो आहे तो दाणेदार असा तो तयार होणार नाही. तर हलक्या हाताने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर लगेच गरम करून घेतलेलं पाणी आपण तांदूळ बुडेपर्यंत आपण टाकून घेऊ. आपल्याला कितपत गचगच म्हणजे शिजलेला हवा आहे, जास्ती दाणेदार किंवा
आपल्याला अगदी मऊ कसं हवं आहे त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घेऊ शकतो. आता मी फक्त तांदूळ बुडेपर्यंत यामध्ये पाणीही घालते. आपण तांदूळ हा पहिलेच भिजवून घेतला आहे म्हणून नंतरून अगदी कमी पाणी हे लागतं. त्यानंतर अगदी छान दुपटीने आपली चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपलं नेहमीचं साजूक तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून आपण मंद आचेवरती याच्या आता 2 शिट्ट्या करून घेऊया. तर मंद आचेवरती आपण आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया आणि शिट्टी झाल्यानंतर थोड्या वेळ त्याला गार होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण याचं झाकण हे उघडून घेणार. तर 2 शिट्टी झाल्यानंतर लगेचच थोड्या वेळ आपण गार झाला आहे आणि लगेच झाकण हे उघडून घेऊया आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित आपण आता मोकळं करून घेणार. तर बघू शकाल अगदी मऊसूत असा आपला भात हा शिजला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला पुलाव हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मसालेदार असा आपला व्हेज पुलाव हा तयार झाला आहे. आता आपण अगदी साधा सोप्या पद्धतीने व्हेज पुलाव हा बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी बघू शकाल तुम्ही अगदी परफेक्ट दाणेदार, जेवढा दिसायला सुंदर दिसतोय ना तेवढाच चविष्ट असा आपला पुलाव हा तयार होतो. पुलावासाठी आपण पुन्हा आणखी तांदूळ हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. बासमती तांदूळ घेतला आहे. तांदूळ हा धुवून झाल्यानंतर लगेच पाणी निथळल्यावरती तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून पुन्हा हा तांदूळ आपण भिजवून घेऊया. कमीत कमी अर्धा ते 1 तास आपण हा तांदूळ भिजवून घेणार आहोत. तांदूळ भिजेपर्यंत लगेच आपण इकडे आता फोडणीही देऊन घेऊया. तर फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती आपण कुकर हा गरम करून घ्यायचा आहे. कुकर किंवा कढई आपल्याला जे शक्य असेल ते आपण गरम करून लगेचच याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं गरजेनुसार आपल्याला हवं तितपत. त्यानंतर लगेच दालचिनी, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळे मिरे, 1 ते 2 आपल्या हिरवी विलायची, दालचिनीचा तुकडा, जर आपल्याकडे चक्रफूल, आपल्याला जे जे आपल्याकडे असतील ते संपूर्ण खडे मसाले घालून त्यांना आपण काही सेकंदांपर्यंत परतून घेत. आता आपले मसाले हे छान परतल्यानंतर लई बारीक चिरून घेतलेला उभा काप करून घेतलेला कांदा, 1 ते 2 हिरवी मिरची, थोडीशी चव येण्यासाठी इथे हिरवी मिरची वापरली. जर आपल्याला आवडत नसेल तर हिरवी मिरची देखील आपण स्किप केली तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, आता हा कांदा आपल्याला अजिबात कलर वगैरे बदलेपर्यंत म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायची गरज नाही. फक्त छान हलकासा मऊ होईपर्यंतच हा कांदा आपण परतणार आहोत. अशा पद्धतीने आपला हलकासा मऊ होईपर्यंत कांदा हा परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये ज्या काही आपल्याला भाज्या हव्या आहेत त्या भाज्या, आलं लसणाची पेस्ट, पहिले आपण आलं लसणाची पेस्ट थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतरून लगेच आपल्या जवळ ज्या ज्या काही व्हेजिटेबल असतील ते यामध्ये टाकून त्यांना देखील आपण छान मिक्स करून घेऊया. तेलामध्ये ह्या संपूर्ण भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ आता आपण टाकून घेणार आहोत. तर चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भाज्या या तेलामध्ये छान एक अर्धा मिनिटपर्यंत आपण आता परतून घेणार आहोत. अर्धा मिनिट परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये भाजून घेतलेली जिरेपूड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण भिजून घेतलेल्या तांदूळाचं पाणी काढून लगेचच तो तांदूळ यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आपला हा तांदूळ आधीच आपण भिजून घेतला आहे, तो अगदी मऊ झालेला असतो म्हणून हळूवार याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता आपला तांदूळ आधीच भिजलेला असल्यामुळे आपल्याला अगदी कमी पाणी हे घालायचं आहे. तर पाणी घालण्याच्या आधी 1 ते 1.5 चमच्यावर साजूक तूप घालून त्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी फक्त तांदूळ बुडेपर्यंत आपण याला टाकून घ्यायचं. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर पुन्हा आणखी कमी वाटत होतं, पुन्हा आणखी मी अगदी थोडंसं पाणी हे घातलं आहे आणि त्यानंतर झाकण लावून मंद आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या. तर 2 ते 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान मऊसूत, जेवढा दिसायला सुंदर दिसतोय ना तेवढाच चविष्ट असा आपला हा व्हेज पुलाव तयार होतो. कधीही पुलाव किंवा बिर्याणी आपण बनवले असल्यानंतर त्यानंतर या पद्धतीच्या काटेरी चमच्यानेच तिला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं. यामुळे जो तांदूळ असतो ना तो अजिबात तुटत नाही. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पुन्हा आणखी याला थोडं गार होऊ देऊया आणि त्यानंतर लगेच आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर अगदी छान असा आपला 31 डिसेंबर निमित्ताने अगदी परफेक्ट असा हॉटेल स्टाईल चटपटीत आणि अगदी पौष्टिक असा आपला व्हेज पुलाव हा तयार आहे. व्हेज पुलावानंतर लगेचच आपण आता गोळाचा एक पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे अगदी छान चविष्ट असा दाणेदार
अजिबात चिकट वगैरे न होता अगदी परफेक्ट असा गाजरचा हलवा आपण बघणार आहोत. बरोबर इथे 1 किलो गाजर घेतले. आता आपण हा गाजराचं साल काढून घेणार आहोत. साल काढताना आपल्याला अजिबात बटाट्याचं जे साल काढण्याचं असतं ते आपल्याला अजिबात वापरायचं नाही. ह्या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने आपण याचं साल काढून घ्यायचं. साल काढल्यामुळे काय होतं, जो काही आपला गाजरचा हलवा असतो ना, तो अजिबात कचकच असा तयार होत नाही. आणि जर आपण बटाट्याचं साल म्हणजे वापरतो ना मशीन, त्याच्याने अगदी जास्ती साल निघतं आणि त्यामुळे आपलं गाजर हे वाया जातं. साल काढून झाल्यानंतर लई आजूबाजूचे आपण याचे देठं काढून घेतले आणि अशाच पद्धतीने आपण संपूर्ण गाजरचे साल काढून अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर लगेच आपण ह्या पद्धतीने किसणी घ्यायची, अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही. ह्या पद्धतीने आपण खोबरं किसण्याच्या किसणीने हा गाजर अगदी छान व्यवस्थित किसून घ्यायचं. ह्या पद्धतीने आपण गाजर हे किसून घ्यायचं. आता संपूर्ण गाजर हे याच पद्धतीने आता आपण किसून घेतले. गाजर किसून झाल्यानंतर लगेच साईडला गाजरला फोडणी म्हणजे हलवाला फोडणी देण्यासाठी साईडला कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर लगेच 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप आता गरम करून घेतले. तूप हे आपलं छान मेल्ट झाल्यानंतर लगेच आपण ह्यामध्ये किसून घेतलेलं संपूर्ण गाजरचं किस आपण ह्यात टाकून छान कलर बदलेपर्यंत, म्हणजे जे काही गाजरमध्ये पाणी असतं ते आटेपर्यंत आपण ह्या तुपामध्ये हे गाजर छान परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. अजिबात आपल्या गाजरचा वास येणार नाही. हलवा अगदी छान चविष्ट आणि दाणेदार असा आपला हलवा हा तयार होतो. बरेच जण डायरेक्ट टाकतात आणि लगेच दूध टाकून घेतात आणि त्यामुळे आपला गाजरचा हलवा छान मऊ म्हणजे अगदी छान असा तयार होतो. तर ह्या पद्धतीने कलर बदलेपर्यंत आपला आणि क्वांटिटी देखील तुम्ही बघू शकाल बरीचशी कमी झाली, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं परतून झालं आहे. आणि त्यानंतर लगेच 1 किलो गाजरच्या किससाठी बरोबर 1 लिटर मी इथे फुल क्रीम म्हशीचं दूध घेतले. कुठलंही वापरलं तरी काही हरकत नाही. आज आपण अजिबात खवाचा वापर करणार नाही आहोत, फक्त दुधापासून आज आपण हा हलवा बनवणार आहोत. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी 400 ग्रॅम साखर घातली आहे. अंदाजानुसार साखर आपण घालून घेऊ शकतो. जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर कमी देखील आपण घातली आणि जास्ती देखील आपल्याला आवडत असेल गोड तर जास्तीही घातली तरी काही हरकत नाही. साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि या पद्धतीने उकळ आल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. अधूनमधून मिक्स करत आपण आता छान या दूध आटेपर्यंत आता आपण गाजरचा हलवा हा शिजवून घेणार आहोत. तर अगदी छान असा आपला खवा व्हायला सुरुवात झाला आहे. अगदी परफेक्ट असा आपला गाजरचा हलवा तयार होणार आहे. तर ह्या पद्धतीने आपलं दूध आटेपर्यंत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि लगेचच अशा पद्धतीने गाजरमध्ये थोडं दूध राहिल्यानंतर लगेचच यामध्ये बारीक किसून घेतलेलं आपलं कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स किसमिस घालून याला व्यवस्थित मिक्स करून अगदी छान चव येण्यासाठी यामध्ये 1 ते 1.5 चमचे वेलची पूड घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याच्यात संपूर्ण दूध आटेपर्यंत आपण याला आता शिजवून घेणार आहोत. तर आता आपलं संपूर्ण दूध हे आटून झालं आहे. थोडंसं आपल्याला आणखी सैलसर वाटते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेपला बंद देखील करून घेतला गॅस तरी काही हरकत नाही. अगदी छान असा परफेक्ट असा आपला चविष्ट असा भरपूर दिवस टिकणारा परफेक्ट दाणेदार आणि अगदी छान चविष्ट असा गाजरचा हलवा देखील आपला तयार आहे. आता आपला गाजरचा हलवा देखील तयार झाला आहे. त्यानंतर लगेचच आता आपण पावभाजीही करायला घेऊ. तर अगदी छान परफेक्ट टेक्स्चर कलर आणि अगदी छान अशी आपली पावभाजी ही तयार झाली. तर पावभाजी बनवण्यासाठी काय करणार आहोत, सर्वात आधी कुकर गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आपण गरम करून घेणार. पावभाजी म्हटलं म्हणजे थोडंसं तेल आणि बटरचा जास्ती वापर केला तर अगदी छान अशी आपली पावभाजी ही तयार होते. तर तेल गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये बटर घालणार आहोत. सर्वप्रथम जर बटर घातलं तर तुमचं बटर हे लगेचच जळेल. बटर कधीही गरम करताना आधी तेल गरम करा आणि त्यानंतरच बटर घाला. त्यामुळे जे बटर आहे ते अजिबात जळत नाही. तर बटर मेल्ट होईपर्यंत आपण याला गरम करून घ्यायचं. ह्या पद्धतीने आपलं बटर आणि तेल छान गरम झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट मी तयार करून घेतली ती आपण यामध्ये टाकून घेऊया. हिरवी मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण 1 ते 2 आपल्याला हवं आहे त्यानुसार तिखट चवीनुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घ्यायचा. ही छान पेस्ट आपण परतून घेतली. ह्या पद्धतीने परतून झाल्यानंतर लगेच इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आपण छान आता ब्राऊन कलर येईपर्यंत याला देखील परतून घेणार आहोत.
तर अशा पद्धतीने मंद आचेवरती आपण हा संपूर्ण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यामुळे अगदी छान अशी चविष्ट आपली पावभाजी ही तयार होते. तर मंद आचेवरती छान मी हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा हा परतून घेतला. या पद्धतीने आपला कांदा हा परतून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये मसाले हे टाकून घेणार आहोत. लाल तिखट आवडीनुसार छान कलर येण्यासाठी यामध्ये हळद, पावभाजी मसाला रेडीमेड पावभाजी मसाल्याचा वापर करते. तो मसाला देखील आपण यामध्ये टाकून याला काही सेकंदांपर्यंत आपण परतून घेणार आहोत. हा छान परतून झाल्यानंतर लय बारीक चिरून घेतलेले 2 ते 3 मध्यम आकाराचे टमाटे, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, याचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो भाज्यांचं प्रमाण. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतो म्हणजे आपला जो टमाटा आहे तो लवकर सॉफ्ट होईल. त्यासाठी लगेचच आपण यामध्ये मीठ हे टाकून घ्यायचं. मिठाला पाणी म्हणजे आपल्या टमाट्यांना पाणी सुटतं आणि आपला टमाटा हा लवकर मऊ पडतो. जे काही आपण आधी मसाले घातले ते अजिबात करपू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणीही घालते. टमाटा देखील आपला छान लवकर मऊ होईल आणि आपले मसाले देखील अजिबात करपणार नाही. तर छान या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आणि टमाटा मऊ होईपर्यंत आपण छान परतून घेतले. लगेचच याच्यामध्ये कॉलीफ्लॉवर, हिरवे मटर अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी बीटचा वापर करते. आज आपण अजिबात आर्टिफिशियल कलरचा वापर करणार नाही आहोत. लगेच बारीक चिरून घेतलेले साल काढून घेतलेले बटाटे, फक्त बटाटे आणि टमाट्यांचं प्रमाण सारखं घ्या. त्यामुळे पावभाजी अगदी छान चविष्ट अशी ती तयार होते. बाकीच्या भाज्या आपण अगदी कमी घेतल्या तरी काही हरकत नाही. त्यानंतर छान या भाज्या आपण मसाल्यामध्ये मस्तपैकी असे परतून घेतले. लगेचच याच्यामध्ये आपण पाणी हे घालणार. फक्त भाजी बुडेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचे, अगदी जास्ती पाणी घालू नका. त्यामुळे ज्यावेळेस आपण भाजी मॅश करतो त्यावेळेस ती व्यवस्थित मॅश होते. जर जास्ती पाणी घातलं ना ती व्यवस्थित आपल्याला मॅश करता येत नाही. म्हणून फक्त भाजी बुडेपर्यंत मी आता यामध्ये पाणी घातले आणि त्यानंतर लगेचच आपण कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती 3 शिट्ट्या करून घ्यायचं. यापेक्षा आपल्याला जास्ती वेळ शिट्टी करून घेण्याची अजिबात गरज नाही. मंद आचेवरती आपण 3 शिट्ट्या आपण करून घेतल्या. त्यानंतर थोडंसं गार होऊ द्यायचं. लगेच झाकण काढायचं. तुम्ही बघू शकाल लगेचच समजतं आपल्या अगदी परफेक्ट अशा भाज्या ह्या शिजून तयार झाल्या. त्यानंतर लगेच या पद्धतीचं आपलं पावभाजी मॅशर घेऊन त्याला छान मॅश करून घेऊया. जर आपल्याकडे हे नसेल तर डायरेक्ट आपण तांब्याच्या सहाय्याने देखील आपण याला छान घोटून घेतलं किंवा आपल्याकडे जे रवी असते ना रवीने देखील आपण तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही. आता छान मॅश करून आपली भाजी तयार झाली. त्यानंतर पुन्हा आणखी गॅस चालू करायचा. आपल्याला याचं टेक्स्चर कसं हवं आहे, तुम्हाला जर कन्सिस्टन्सी कशी हवे म्हणजे दाटसर किंवा आणखी पातळ त्यानुसार पुन्हा आणखी गरम पाणी घालून तुम्ही याला ॲडजस्ट करून घेऊ शकता. पुन्हा आणखी यामध्ये मी बटर घातलं, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच गॅस हा बंद करायचा. अगदी छान अशी आपली झटपट अशी पावभाजी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे